दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या मैत्रीची गोष्ट। माझ्या मित्रांनो, आज सगळे हसतो, टाळ्या वाजवतो, पण ही गोष्ट आहे त्या काळातली जेव्हा हसणंही धाडसाचं होतं। दादा कोंडके मंचावर उभे राहायचे, लोक खळखळून हसायचे, पण काही लोकांना ते हसू झोंबत होतं। अश्लील आहे, समाज बिघडवतो असं म्हणत दादांवर टीका सुरू झाली। पोलीस केसेस झाल्या, अडचणी वाढल्या आणि अशावेळी जिथं अनेकांनी तोंड फिरवलं तिथं एक आवाज उठला। तो आवाज होता मार्मिकमधून आणि तो आवाज होता हिंदू हृदय सम्राट श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांचा। बाळासाहेबांनी ठाम लिहिलं होतं, दादा कोंडके अश्लील नाहीत, ते समाजाचं ढोंग आरशात दाखवतात। बस त्या एका वाक्यानं दादांच्या पाठीवर हात ठेवला गेला। दादा म्हणाले, हा माणूस वेगळा आहे। ते थेट बाळासाहेबांना भेटायला गेले। ते दोघे बसले, बोलले, हसले आणि त्या भेटीत नुसती ओळख नाही तर दोघांची मैत्री जन्माला आली। दादा नंतर सांगायचे, जेव्हा सगळे दूर होते तेव्हा बाळासाहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। म्हणून मित्रांनो, ही मैत्री कुठल्या स्वार्थातून नाही तर धाडस, विचार आणि निर्भीडपणातून जन्माला आली। अशा दोन दिग्गजांची ही गोष्ट आज ही आपल्याला सांगते, सत्याच्या बाजूने उभं राहिलं की मैत्री आपोआप जुळते। दादा कोंडके म्हणजे केवळ अभिनेते नव्हते, ते निर्भीड विचारांचे प्रतिनिधी होते। दादांचा विनोद फक्त हसवण्यासाठी नव्हता, तो प्रश्न विचारण्यासाठी होता, तो टोला मारण्यासाठी होता। या मैत्रीतून मित्रांनो एक जाणवतं, बाळासाहेब म्हणजे मराठी माणसाच्या, हिंदू माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज होता। ते कधी सत्तेत नसायचे, पण त्यांच्या शब्दांनी सत्ता हादरायची। स्पष्ट, रोखठोक आणि न घाबरणारी भाषा हीच त्यांची खरी ओळख। त्यांनी मराठी माणसाला मानाने उभं राहायला शिकवलं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं बळही दिलं। 1992च्या दंगलीत रक्तपात होत होता, त्यावेळी पुढे आला होता तो शिवसैनिक। तो बाळासाहेबांच्या विचाराचा होता आणि जिथं दवाखान्यामध्ये रक्त द्यायची वेळ आली तिथंही धावला होता तो शिवसैनिकच होता। बाळासाहेबाच्या वाणीतून सुटलेले शब्द म्हणजे थेट बंदुकीच्या गोळीसारखे असायचे। जशी बंदुकीतून गोळी एकदा सुटली की सुटली, ती कधीच परत येत नाही। बाळासाहेब थेट बोलायचे तर दादा हसत हसत बोलायचे। बाळासाहेबांनी शब्दांनी क्रांती केली तर दादा कोंडके यांनी विनोदातून। बाळासाहेबांनी स्वाभिमान जागा केला तर दादा कोंडके यांनी आत्मपरीक्षण करायला शिकवलं। म्हणूनच आज ही बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्या मैत्रीचा किस्सा आजही कित्येक जण आठवतात।